भाकरी म्हटली की सोबत पिठलं झालंच पाहिजे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडं आलं आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचं। एका बाउलमध्ये मी 5 चमचे बेसन घेतलेलं आहे। या बेसन पिठामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी थोडं थोडं करत घालायचंय, एकदम भस्कन घालायचं नाही, मग गुठळ्या होतात। एका कढईमध्ये तेल घेतलंय, त्याच्यामध्ये राई घातलीये, जिरं घातलंय, राई जिरं तडतडलं की हिंग घातलं, कढीपत्ता घातला आणि वाटलेला हिरवा मसाला घालायचा आहे आणि कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडा कच्चेपणा कमी झाला की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा देखील मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। 1 छोटा चमचा हळद घातली। आता आपण जे बेसन भिजवून ठेवलं होतं ते बेसन पुन्हा मी चमच्याने हलवलंय आणि यामध्ये घालून घेतलंय। थोडं घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी पण घातलंय। मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि जोपर्यंत आता हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवतच राहायचंय। पिठलं तयार आहे। भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। गरमागरम पिठलं सोबत बाजरीची भाकरी, कारळ्याची चटणी, 1 नंबर।